जर आत गेलो तर ताईचा किंवा तिने दिलेल्या शिक्षेचा अपमान नाही ना होणार? नाही होणार. अरे भाऊजी आतमध्ये एकटे आहेत, कंटाळले असतील. आणि तू जास्त विचार करू नकोस. त्यांना बरं वाटणं गरजेचं आहे कुठल्याही शिक्षेपेक्षा. काकू कुणाला कळणार नाही, जाऊ देत त्याला. जा. काय रे बाबा, काय वाट कशी काय चुकलास तू? हे काय घेऊन आलायस? हे तारिणीने तुमच्यासाठी चिवडं बनवलंय, आवडेल तुम्हाला. बघू. बाबा हं? काय बाबा, काय बाबा काय? हं? अरे सून येऊन भेटून गेली मला. लेक कुठे होता? हा, अरे इथे बेडवर पडू नये मी. कुठे पसार झाला होतास तू? ते थोडं काम होतं. होय, काम होतं. एवढं काय महत्वाचं काम होतं रे? हं? सॉरी बाबा. लागलं नाही ना? ए, काय झालं? पहिल्यांदा बाबांच्या हातचा धपाटा खाल्लाय, आवडलं मला हे. पहिला आहे, शेवटचा असं समजू नकोस. काय असतं अरे, औषधांपेक्षाही अशा वेळी जवळच्या माणसांची जास्त गरज असते. बरं वाटलं तुला बघून? मला पण बरं वाटलं. वाटलं ना? मग आता काय मी तुला सोडत नसतो. काय अरे, एक वेळ गोळ्यांची चुकामुक झाली तरी चालेल, पण तुझ्यासोबतची चुकामुक नाही झेपत आता. पर बाहेर पद्मिनीच्या मैत्रिणी आल्यात ना? हो. चालले त्यांचं चालू दे. काय ते, आपण इथे छान निवांत गप्पा मारू. बापले एक चालेल. चालेल. हे घे ना. हो मी घेत. अरे वा, हा बघा आमचा युवराज आला. युवी, युवराज, अरे किती महिन्यांनी भेट झाली आपली. आजकाल खूप बिझी असतोस ना, पण आज घरात कसा काय?